तरी देखील SIT वरून येणार रिपोर्ट, सत्ताधारी पक्षावरती होणारा आरोप, सत्ताधारी पक्षामध्ये असणारे या घटनेशी संबंधित जे पदाधिकारी आहेत, त्यामुळे SIT पेक्षा सिटिंग जजच्या मार्फत या संपूर्ण घटनेची चौकशी जर झाली तर सत्य बाहेर येणार आहे आणि गुन्हेगाराला कडक शिक्षा होणार आहे. माझे मित्र या ठिकाणी बोलत होते की फास्ट ट्रॅक कोर्ट लावून आपण ही खटला चालवावा. हे तर सत्य आहे, परंतु या गुन्ह्यामध्ये जे खरे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आतापर्यंत या ठिकाणी पोलिसांनी अटक केली नाही. हे दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये काल अल्पकालीन चर्चा लागल्यानंतर 4 गुन्हेगार त्या ठिकाणी पकडले गेले. अजूनही याचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात याचा पोलीस शोध घेत आहेत. परंतु पोलिसांच्या या सगळ्या कारवाईला देखील कुठेतरी त्या ठिकाणी बंधनं घालण्याचं काम जर शासनातल्या कुठच्या व्यक्तीकडनं होत असेल तर या राज्यामध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आणि म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सिटिंग जज मार्फत याची चौकशी करा. आणि परभणीच्या घटनेबाबत, परभणीमध्ये सूर्यवंशीची झालेली हत्या, ही हत्या, मी हत्याच म्हणतो की पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू ही हत्या आहे का याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. सूर्यवंशी सारख्या एका विधी शाखेमध्ये शिक्षण घेणारा एक विद्यार्थी, त्याच्या आईवरती झालेला आघात, त्याच्या कुटुंबाला आवश्यक असणारी मदत, या सरकारने त्याला 50 लाखाची मदत या ठिकाणी जाहीर करावी. आणि त्याचबरोबर ज्या परभणीतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद या ठिकाणी पुकारला होता, शांततेच्या मार्गाने बंद पुकारला होता, या परभणीतल्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालंय त्या नुकसानामध्ये पंचनामे झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, या परभणीतल्या व्यापाऱ्यांच्या नुकसान भरपाई देखील या सरकारने दिली पाहिजे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळं सामाजिक सलोखा जपण्याचं काम या सरकारकडनं झालं असं मला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी सखोल चौकशी करावी. पोलिसांनी अद्यापर्यंत आरोपींना अटक केले नाहीत. याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत, कालच्या भाष्टाचा प्रत्यार्थ बघून याच्यामध्ये वाळू माफिया आहेत का, याच्यामध्ये आणखी कोण माफिया आहेत का, याच्यामध्ये तिकडे येणाऱ्या पवनचक्क्याच्या कंपन्यावरती दादागिरी करण्यासाठी आणि खंडणीसाठी हा प्रकार झालाय का, या सगळ्या गोष्टी ज्याच्यावरती चर्चा झाली, आज सभागृहाची चर्चा होते, त्याबाबतचा निर्णय हा सरकारकडनं या सभागृहाला माहिती होणं आवश्यक आहे. आणि आज जरी माननीय मुख्यमंत्र्यांकडे याबद्दलची सत्यतेची माहिती नसली तरी देखील या ठिकाणी सिटिंग जज मार्फत आपण या संपूर्ण घटनेची चौकशी केली तर सत्य समोर येईल. कोणताही राजकीय दबाव याच्यावरती राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संतोष देशमुख याच्या दोन्ही मुलांना आणि सूर्यवंशी याच्या आईला या ठिकाणी न्याय मिळू शकेल. आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशी घटना कधी घडवण्याचं धाडस कोणी करणार नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून याच्यावरती जी गंभीर चर्चा होते त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने याचं उत्तर द्यावं आणि येणाऱ्या काळाबाबत याच्याबाबतची कारवाई करावी असं माझं स्पष्ट मत आहे. सन्माननीय सदस्य हेमंतजी ओगले, सन्माननीय सदस्य अमितजी देशमुख. अध्यक्ष महोदय, नियम 101 अन्वय अल्पकालीन चर्चा जी उपस्थित करण्यात आलेली आहे त्याच्यावर मी माझं मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये जी चर्चा या ठिकाणी आज उपस्थित होते अशाही चर्चांमध्ये आपल्याला सहभागी होण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. चर्चा ही महाराष्ट्राची तर आहेच, पण विशेषतः मराठवाड्यामध्ये बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अलीकड जे अत्याचार झाले या संदर्भामध्ये ही चर्चा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे. परभणीमध्ये
सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली असं सोमनाथ सूर्यवंशी यांची आई म्हणते, पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे आणि हा मृत्यू का झाला, कशामुळे झाला याची चर्चा या सभागृहामध्ये आज या ठिकाणी होते. कालही याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, सोमनाथ सूर्यवंशी यांची आई काय म्हणते? सोमनाथ सूर्यवंशी यांची आई असं म्हणते, आधी माझ्या लेकराचा जीव घेतला आणि मग पोलिसांनी मला फोन केला. अध्यक्ष महोदय, जर अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची असेल तर मला असं वाटतं की महायुतीचे नेते या संदर्भाने आता काय उपाययोजना करतायत यांच्याकडे आमचं आणि या सभागृहाचं, महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. परभणीमध्ये असं घडतं, बीडमध्ये असं घडतं आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही, म्हणजे लातूरमध्ये सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, अनेक असे खून झालेत ज्याचा अजूनही पोलिसांनी तपास लावलेला नाही आहे. अध्यक्ष महोदय, कालही मी या सभागृहामध्ये या चर्चेमध्ये उपस्थित होतो. सभागृहाचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सगळेच नवनिर्वाचित मंत्री या ठिकाणी उपस्थित होते. आणि काल जी चर्चा या सभागृहामध्ये झाली, अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की सभागृहामध्ये सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले एकंदरीत असं आम्हाला जाणवलं की या संदर्भामध्ये सगळ्यांच्याच भावना या एकसारख्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अशा काही घटना जर महाराष्ट्रामध्ये घडल्या तर महाराष्ट्राचं हे सार्वभौम सभागृह आणि या सभागृहाचे सदस्य म्हणून आपण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर, एखाद्या विषयावर या ठिकाणी चर्चा करतो तेव्हा त्या चर्चेमध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि काहीतरी न्याय निवाडा झाला पाहिजे. या हेतूनं ही चर्चा कालपासून या ठिकाणी सुरू आहे, याचंही मला समाधान आहे. पण मला प्रश्न हा पडलेला आहे की कालही महायुतीचं सरकार होतं आणि आजही महायुतीचं सरकार आहे. म्हणजे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही महायुतीकडेच याचे सगळे अधिकार या राज्यातल्या जनतेने दिलेत असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. काल तर बहुमत कमी होतं, पण आज बहुमत एवढं आहे की आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत आणि बहुमत मिळताच, सरकार स्थापन होताच अशा घटना लगेच घडतात, याचं देखील आम्हाला आश्चर्य आहे. आणि खरं म्हणजे ही बाब, अध्यक्ष महोदय, चिंताजनक आहे. कारण सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पुण्यामध्ये जो मराठवाड्यातून शिकायला गेला आणि तिथं वकिलीचं शिक्षण पुण्यामध्ये तो घेत असे आणि परीक्षा असल्यामुळं तो गावाकडे आला आणि मग काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे हे काही नवे मार्ग पोलिसांनी शोधलेत का, हे देखील आपण या ठिकाणी याची चर्चा झाली पाहिजे. पोलिसांवर कधीही आपण संशय घेतलेला नाही आहे. महाराष्ट्राची पोलीस ही कर्तबगार आहे,